नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. ज्यांनी स्त्रियांचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना पटवून दिलं अशा क्रांतीज्योती. त्यांचं कार्य तर आहेच. त्यांनी इतकी वर्ष जे अतोनात हाल सहन करून किंवा मेहनत घेऊन किंवा आपले विचार समाजामध्ये रुजवून हे प्रयत्न केले, ते विचार आजही आपल्यापर्यंत त्याच प्रमाणात पोहोचत आहेत किंवा पोहोचायची गरज सुद्धा आहे. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे फक्त एक व्यक्तिमत्व नाही, तर ती एक विचारधारा आहे, तो एक विचार आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमात आपण याच संदर्भात बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सावित्रीबाई फुले एक विचारधारा. आणि ही विचारधारा नेमकी कशी आहे, सावित्रीबाईंचं व्यक्तिमत्व नेमकं काय आहे, त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कोणते कोणते प्रयत्न केले, त्याबरोबरीने इतरही कार्य कोणती आहेत, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आज आपले पाहुणे, आपले मार्गदर्शक म्हणून आहेत नागेश गवळी सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. खूप धन्यवाद. आणि सावित्रीबाईंच्या विचारांचे तुम्ही अभ्यासक आहात, त्याच्यामुळे आज तुमच्याकडून आम्हाला खूप छान माहिती मिळणार आहे. अनेक अशा गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ज्या कदाचित आम्हाला थोड्या माहिती आहेत किंवा काही वेळेला माहितही नाहीयेत. अशा सगळ्या गोष्टी सर आज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तुम्हाला सुद्धा जर काही सांगायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड, मुंबई बाहेरून जी मंडळी बोलणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. फोन करतो आपण तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. एकतर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत, म्हणजे तुमचा आवाज इथपर्यंत अगदी सलग पोहोचतो. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहात जिथे नेटवर्क उत्तम पद्धतीने येईल, म्हणजे आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही, त्याच्यात एक सलगता राहील. आणि आजचा जो आपला विषय आहे सावित्रीबाई फुले एक विचारधारा, या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत, विचार मांडलेत तर चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. आपण आपल्या कार्यक्रमाला, आपल्या चर्चेला सुरुवात आता करणार आहोत. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, आपल्या देशामध्ये बालिका दिन म्हणून आपण आजचा दिवस साजरा करतो. शिक्षण आणि सावित्रीबाई फुले यांचं अतिशय घट्ट नातं आहे. मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. या सगळ्या इतिहासाबद्दल सर सुरुवातीलाच काय सांगाल तुम्ही? अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या आणि 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन, गिरिजन, अडलेल्या, नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीमध्ये पेडलेल्या सर्व दीन दलित, शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांचा ज्यांनी उद्धार केला, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वात पहिल्यांदा त्यांना त्रिवार असं अभिवादन या ठिकाणी मी करतो. खरं तर समाज सुशिक्षित झाला पाहिजे, समाज पुढारला पाहिजे. जर समाजाची प्रगती व्हायची असेल तर आधी स्त्री ही स्वतः सुशिक्षित झाली, इथल्या समाजातल्या व्यवस्थेची. मी असं म्हणेल की या समाजाच्या विकासाचं एक चाक आकाशामध्ये होतं तर दुसरं चाक खाली चिखलामध्ये अज्ञानाच्या अंधकारात रुतून बसलं होतं. जर हे चाक जर आपल्याला परिवर्तित करायचं असेल, त्या चाकाला जर दिशा द्यायची असेल तर त्या चाकातली सगळी आरं फिरवणं गरजेचं नसतं. त्यातलं एक जरी आरं फिरवलं ना तर ते चाक गती मिळते, गतिमान होतं, ते परिवर्तित होतं. मला वाटतं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले उर्फ तात्यासाहेबांनी जर नेमकं काय केलं असेल ना तर त्या चाकातलं शिक्षण नावाचं एक आरं फिरविण्याचं काम केलं आणि इथल्या स्त्रियांच्या शिक्षणाच्या, इथल्या बहुजन इथल्या असणाऱ्या समाजाच्या शिक्षणाचे प्रश्न आपोआप गतिमान झाले, परिवर्तित झाले. शिक्षण ही माणसं सुधारित झाली, हे आपल्याला या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नमूद करणं गरजेचं वाटतं. आणि जर त्यांनी या समाजाला सर्वात महत्वाची आणि मोठी देणगी जर कोणती दिली असेल ना तर ते मी प्रामाणिकपणे असं मला वैयक्तिक वाटतं की भकासपोटी शेपूट गाळत मातीमध्ये हुद्दाडणाऱ्या आणि बिन बटनाच्या चड्डीतल्या रद्दीतल्या रत्नांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी गोळा केलं, त्यांना नाहदू घातलं, खावपिऊ घातलं आणि बुद्धिवंतांच्या पंक्तीमध्ये लिहून बसविण्याचं काम जर कोणी केलं असेल ना तर सर्वात पहिल्यांदा माई सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. पण हा सगळा काळ आपण जो बोलतो आहोत त्या काळामधली परिस्थिती जर पाहिली तर हे इतक्या सोप्या पद्धतीने होणं शक्यच नव्हतं. अगदी. तर तो इतिहास, त्यातला काही भाग आपल्याला माहिती आहे की त्यांनी बऱ्याच जणांचा विरोध पत्करून हे सगळं शिक्षणाचं कार्य किंवा मुलींना शिक्षित करण्याचं कार्य सुरू ठेवलं. प्रसंगी अनेक गोष्टींना त्यांना सहन करावं लागलं आहे.
पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा विचारांनी ह्या सगळ्या गोष्टी दूर करणं, हा विरोध दूर करणं हे खूप महत्वाचं ठरतं. त्याच्याबद्दल काय सांगाल? सर्वात पहिल्यांदी म्हणजे ज्योतिरावांना वाटत होतं की आधी इथली स्त्री सुशिक्षित झाली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं समाज पुढारणार आहे, समाज पुढे येणार आहे. मग याची सुरुवात त्यांनी दुसऱ्यांच्या घरापासून केली नाही, तर आधी त्यांनी स्वतःच्या घरापासून याची सुरुवात केली. स्त्रियांना जर शिकवायचं असेल तर याची सुरुवात आधी स्वतःपासून, म्हणजे त्यांनी सगळ्यात आधी स्वतःची धर्मपत्नी सावित्रीबाई फुलेंना आधी शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणण्याचं कार्य त्यांनी हातामध्ये घेतलं. मग सावित्रीबाईंची शिक्षणाची सुरुवात ही 4 भिंतीच्या आतमध्ये असणाऱ्या फळ्यांवरती झाली नाही, तर त्यांची या शिक्षणाची सुरुवात या मातीवरती, काळ्या मातीवरती चालू झाली. म्हणजे ही धरणी माता त्यांच्यासाठी हातामध्ये फळा म्हणून उभा राहिली. आजूबाजूच्या गवताच्या काड्या ज्या आहेत त्या काड्या त्यांच्या हातामध्ये लेखणी म्हणून उभा राहिल्या. भिंती पलीकडची शाळा, ज्याला आपण भिंती पलीकडची शाळा, अगदी निसर्गामध्ये घेतलेलं आनंददायी शिक्षण आपण सुद्धा त्याला असं म्हणू शकतो. असं त्यांचं शिक्षण चालू झालं. आजूबाजूच्या गवताच्या काड्यानं ती हातामध्ये लेखणी त्यांच्या हातामध्ये आली. या धरणी मातेवरती, काळ्या मातीवरती त्या अक्षरं गिरवू लागल्या. मग ही अक्षरं आजबाजूचे असणारे झाडं झुडपं असतील, फळं फुलं असतील, आजबाजूची पशुपाखरं असतील, पिकांची नावं असतील, ही सगळी नावं ती गोळा करू लागली, त्या लिहू लागली. ते अक्षरं त्या ठिकाणी त्या मातीवरती उमटू लागल्या. आजबाजूला असणारी जी दगड धोंडे आहेत, गोटे आहेत, त्या जमा करायच्या आणि त्यातून त्या बेरीज, वजाबाकी, भागाकारी असं जीवन उपयोगी असणारं तत्वज्ञानाचं गणित हे त्या ठिकाणी शिकू लागल्या. म्हणजे या ठिकाणी त्या तर स्वतः सुशिक्षित झाल्याच, पण अखंड भारतातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा शिक्षण देण्यासाठी त्या स्वतः या ठिकाणी सज्ज झाल्याच्या दिसून येतात. म्हणजे इथल्या स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्या स्वतः सज्ज झाल्या. या भारतातली पहिली शिक्षिका म्हणून सुद्धा आपण त्यांची आज या ठिकाणी ओळख होताना दिसून येते. केवळ त्या एक शिक्षिकाच राहिल्या नाही, तर त्यांना आपण भारतातली पहिली मुख्याध्यापिका सुद्धा आपण त्यांना असं म्हणतो. पण ही ओळख पुढची झाली, म्हणजे शिक्षिका होणं, मुख्याध्यापिका होणं, म्हणजे हळूहळू त्यांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये आजूबाजूच्या स्त्रिया यायला लागल्या. एका समाजापुरता मर्यादित नाही, हळूहळू सगळ्याच स्त्रिया यायला लागल्या. हा थोडासा पुढचा भाग झाला. सावित्रीबाई फुलेंच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर एका छोट्याशा मुलीला हे सगळं आवडणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना, की असं शिकवतंय आपल्याला कोणीतरी, तर त्यावेळेला ते शिकणं, ते आत्मसात करणं, म्हणजे कुठेतरी त्यांच्या व्यक्तिमत्वात लहानपणापासूनच होतं. म्हणजे लहानपणापासून त्यांच्यामध्ये असणारी चिकाटी, अगदी घरापासून असलेले त्यांच्यावरती आचार, विचार, संस्कार, संस्कृती, या सगळ्यांचा त्यांच्यावरती घरापासून प्रभाव होता. आणि ज्यावेळेस ज्योतिरावांबरोबरती त्यांचा विवाह झाला आणि ज्योतिरावांचं कार्य, त्या कार्याने एवढ्या भारून गेलेल्या होत्या. म्हणजे ज्यावेळेस त्या सुशिक्षित झाल्या, कदाचित त्यांचा त्यावेळेसचा वय वर्ष असेल 17 ते 18 वर्ष. म्हणजे हे वय वर्ष असं असतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची असते. आपण एखाद्या गोष्टीनं असं प्रेरित झालेलो असतो, त्या प्रेरित झालेल्या होत्या आणि म्हणून कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्या लगेच सज्ज झालेल्या होत्या. म्हणून तो त्यांच्या मध्ये असणारा बाणा त्या ठिकाणी आपोआपच ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा पगडा त्यांच्यावरती होत होता आणि त्या प्रेरित होत होत्या. आणि बघा, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की ज्यावेळेस पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा चालू करण्याचं काम केलं 1 जानेवारी 1848 या साली. म्हणजे असंच एके दिवशी ज्योतिराव माई सावित्रींना म्हणाले की तुम्ही घरातली सगळी कामं आटपून या, तोपर्यंत मी पुढं भिडेवाड्यामध्ये जातो, आजबाजूच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना मी जमा करतो, तोपर्यंत तुम्ही घरातली सगळी कामं आटपून या, तोपर्यंत मी पुढं भिडेवाड्यामध्ये जातो. माई सावित्रींनी होकार दिला आणि माई सावित्रींनी होकार दिल्यानंतर ज्योतिराव चालत चालत भिडेवाड्याच्या दिशेनं निघून गेले. आणि भिडेवाड्याच्या दिशेनं निघून गेल्यानंतर माईंनी घरातली सगळी कामं आटपवली आणि कामं आटपवल्यानंतर त्या घरातनं बाहेर पडल्या. पण परिस्थिती त्यावेळेस अशी होती की स्त्रियांना शिक्षणापासून, म्हणजे जर इथली स्त्री जर सुशिक्षित झाली, तिला जर अक्षरांची ओळख झाली, तर त्याच अक्षरांच्या आळया त्यांच्या ताटामध्ये पडतील. किंवा इथली जर स्त्री शिकली तर त्यांना लवकरात लवकर विधवापण सुद्धा येऊ शकतं, असं आजबाजूची परिस्थिती, त्या कालावधीतली परिस्थिती सांगण्याचं काम करत होते. पण या सगळ्या परिस्थितीला झुगारून इथली स्त्री, इथली महिला, इथली मुलगी शिकली पाहिजे, सवरली पाहिजे, हा सगळ्यात मोठा उदांत हेतू त्यांचा होता. आपण पहिला फोन घेऊया सर. पहिला फोन आलाय कार्यक्रमातला. भारत वाहवळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. बोला सर. माझा प्रश्न असा आहे की मुलींना किंवा महिलांना शिक्षण देणे
अतिशय आवश्यक आहे असे विचारधारा मनात ठेवून आदरणीय सावित्रीबाई फुले यांनी सर्व शिक्षणासाठी मुलांना क्रांती केलेली आहे. आणि आज आपण पाहतो की आपल्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 125च्या कुठेजवळ जात आहे. आणि आपण पाहतो की शहरी भागामधील महिला त्या शिक्षण घेऊन अनेक देशामध्ये, अमेरिका, युरोपमध्ये चांगल्या स्तरात क्षेत्रामध्ये काम करत आहेत. माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण विभागामध्ये अजूनपर्यंत महिलांना शिक्षण मिळत नाही की त्या शिक्षण क्षेत्रात अशी मागे गेलेले आहेत. तर सरकारी माध्यमातून किंवा सार्वजनिक संस्थेच्या माध्यमातून या महिलांना शिक्षण देणे कितपत गरज आहे हे समजून सांगणं आणि काही योजना आखून टाकणं कितपत गरज आहे यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सर नक्की देतील. त्यांनी असं सांगितलं की ग्रामीण भागामध्ये अजूनही काही ठिकाणी मुलींचं किंवा इन जनरल शिक्षण पोहोचणं हे अजूनही तितकंच आवश्यक आहे. शिक्षण तर सगळ्यांनाच गरजेचं आहे, पण ग्रामीण भागापर्यंत ती जागरूकता काही ठिकाणी अजून पोहोचलेली नाही. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं आता ग्रामीण भागापर्यंत शिक्षण हे पोहोचतच आहे. जरी आज मुली शाळेपर्यंत पोहोचत नसतील तर त्यांच्यापर्यंत आता शाळा पोहोचत आहेत. शासन खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबत आहे आणि नक्कीच ग्रामीण भागात सुद्धा अनेक विविध उपक्रम आहेत जे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम करत आहेत. त्यांच्या कलागुणांना सुद्धा वाव देण्याचं काम केलं जात आहे. ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींपर्यंत अनेक शासनाच्या योजना नक्कीच पोहोचत आहेत. हे नक्कीच आहे. बरं, आपण एक फोन घेऊया. शलाका गाडगे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, कल्याणहून. हॅलो, मी शलाका गाडगे. नमस्कार, बोला. माझा प्रश्न, मी प्रथम सावित्रीबाई फुले यांना विनम्रपणे अभिवादन करते आणि मला असं सांगायचं आहे की सावित्रीबाई फुलेंमुळेच आज खरोखर सगळ्या क्षेत्रात स्त्रिया वावरत आहेत. याबद्दल प्रश्नच नाहीये. पण तरी देखील असं असलं तरी देखील असं मला म्हणायचं आहे की सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया असल्या तरी स्त्रीत्वामध्ये जे अंतर आहे ते दूर कसं होईल? बर, धन्यवाद. त्यांचा प्रश्न खूप मार्मिक होता की स्त्री सगळीकडे पोहोचलीये, पण कुठेतरी आपण जेव्हा कामाच्या ठिकाणी एकत्र येतो तेव्हा ते स्त्रीत्व आहे किंवा तो जो एक मधला जो एक भाग आहे किंवा तो जो एक दरी आहे छोटीशी, ती कशी काय दूर होणार? मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं एका स्त्रीनंच एका स्त्रीला समजून घेणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आधी आपण आपल्या जवळच्या असणाऱ्या स्त्रीलाच आपण दुय्यम दर्जा देण्याचं काम करत आहोत. बघा, मला या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट लक्षात येते की शिक्षणामध्ये आपण बघा धडा वाचलेला आहे, आपल्याला एक धडा सुद्धा आहे. त्या धड्यामध्ये असं सांगितलं जातं की सुमन पाणी आण, सुमन चटई टाक, सुमन जेवण बनव, सुमन ताट वाढ आणि बंड्या हात धो आणि जेवायला बस. म्हणजे सगळी कामं करायची कोणी? सुमननी. आणि आयतं खायचं कोणी? तर आमच्या फक्त बंड्यानं. म्हणजे ही परिस्थिती आहे. म्हणजे आधी आपण आपल्या जवळच्याच माणसांमधलं जे अंतर आहे ते अंतर आता दिवसांदिवस कमी होत आहे. याची सुरुवात आधी आपल्या घरापासून आपल्या उंबरट्याच्या आतमध्येच झाली पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे जे ज्योतिरावांनी केलं की शिक्षण आधी घरात सुरू करायचं आणि मग आपण बाहेरच्यांसाठी, तशीच ही दरी मिटवण्याचं काम सुद्धा अशाच पद्धतीने होऊ शकतं. आपण या शिक्षणाच्या प्रवासाबद्दल बोलत होतो. एक प्रसंग तुम्ही सांगत होता भिडेवाड्याचा. हो, भिडेवाड्याचा प्रसंग. त्यावेळेस असं झालं की माई सावित्री घराच्या बाहेर पडल्या. परिस्थिती अशी होती की मी सांगितल्याप्रमाणे की जर इथल्या मुलींना, स्त्रियांना जर अक्षरांची ओळख झाली तर त्या अक्षराच्या अळ्या त्यांच्या ताटामध्ये पडतील असं सांगण्याचं काम, आजबाजूची परिस्थिती, त्यावेळेसचा असणारा कालखंड असेल, त्यावेळेसची असणारी ती स्थिती असेल. पण तरी सुद्धा माईंनी याला प्रचंड कडवा विरोध केला आणि माई ज्यावेळेस त्यांना 1 जानेवारी 1848 रोजी जी मुलींची पहिली शाळा त्यांनी या भारतातली चालू केली, पहिली शाळा, त्या दिशेनं जात होत्या. आणि जात असताना माई घराच्या बाहेर पडल्या आणि घराच्या बाहेर पडताच तोच कुणीतरी त्यांना शिव्याशाप त्या ठिकाणी चालू केल्या की सटवी कुठली, धर्म बुडवायला निघालेली आहे, इथल्या स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम आता ही करणार आहे, असं त्या ठिकाणी नको नको त्या शिव्याशाप चालू झाल्यात. पण माई सावित्री काहीच बोलल्या नाही. माई सावित्र तसंच भिडेवाड्याच्या दिशेनं पावलं उचलत होत्या. कारण त्यांना आज त्यांच्या मनामध्ये आनंद, त्यांचा आनंद अगदी गगनामध्ये मावत नव्हता. कारण त्यांना आज मुलींना शिकवायचं होतं म्हणून त्या भिडेवाड्याच्या दिशेनं तसेच पावलं उचलत होत्या. उचलत असताना कुणीतरी त्यांच्या अंगावरती शेण चिखल फेकून मारले. तरी सुद्धा माई काहीच बोलल्या नाही. अगदी भिडेवाड्याच्या दिशेनं चालत होत्या. चालत असताना थोडं काही पावलं त्यांनी काटली. काटत असतानाच कुणीतरी त्यांच्या अंगावरती भरकरनं पाणी ओतलं. माई ओल्यात चिंब भिजून गेल्या. पण माई काहीच बोलल्या नाहीत. माई तसंच भिडेवाड्याच्या दिशेनं जात होत्या. कारण त्यांना भिडेवाड्याच्या जवळ पोहोचायचं होतं, वाड्यामध्ये जायचं होतं. जात असतानाच
कुणीतरी भरकरनं त्यांना एक दगड फेकून मारला. तो दगड माईंच्या सपकरनं कानावरती लागला. कानातनं बळबळ रक्त व्हायला यायला लागलं. पण माई तसाच डोक्यावरचा पदर खाली ओढला आणि त्या भिडेवाड्याच्या दिशेनं चालत चालत निघून गेल्या. समोर ज्योतिराव उभा होते, आजूबाजूला त्यांच्या मुली सुद्धा उभा होत्या. त्या मुलींकडे ती पाहिल्यानंतर तो झालेला सगळा प्रसंग माई विसरून गेल्यात. म्हणजे तो आनंद त्यांना इतका झाला होता की झालेला सगळा प्रसंग त्या विसरून गेल्या. आणि विसरून गेल्यानंतर मुलींना वाड्यामध्ये बसवण्यात आलं. बसवण्यात आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये पाटे दिल्या, पेन्सिली दिल्या. पहिल्या 6 मुली होत्या. त्या पहिल्या शाळेतल्या पहिल्या 6 मुली, त्या 6 मुलींच्या हातामध्ये पाटी दिल्या, पेन्सिली दिल्या आणि दिल्यानंतर त्या मुली अक्षर गिरवायला लागल्या. म्हणजे आता मात्र माईंच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि माईंच्या डोळ्यातनं पाणी यायला लागल्यानंतर सहज एका मुलीने विचारलं, माई तुम्ही रडता, तुमच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत असं का? त्यावेळेस माई म्हणाल्या, नाही ग असंच. त्यावेळेस एका दुसऱ्या मुलीचं सहज लक्ष माईंच्या कानाकडे गेलं आणि माईंना विचारलं, माई तुमच्या कानातनं रक्त येतंय म्हणून तुम्ही तर रडत नाहीत ना? त्यावेळेस माई म्हणाल्या, नाही रे, माझ्या कानातनं रक्त येतंय म्हणून मी रडत नाही, तर आज खऱ्या अर्थानं तुम्ही इथल्या स्त्री जातीचा उद्धार करण्याचं काम केलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं तुमच्या हाताला अक्षरं फुटलेली आहेत म्हणून ही आनंदाची अश्रू माझ्या डोळ्यातनं या ठिकाणी वाहत आहेत असं सांगण्याचं काम माई सावित्री करताना दिसून येतं. बरोबर. आपल्याला भारत वावळांनी जो प्रश्न विचारला होता ना सर, तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, पण आपले अनेक असे प्रेक्षक आहेत किंवा आपले तज्ज्ञ इतरही कार्यक्रमात सहभागी होतात, आपण त्यांची सुद्धा मतं जाणून घेणार आहोत. ग्रामीण भागाचा मगाशी जो विषय निघाला होता, तर ग्रामीण भागापर्यंत सावित्रीबाई फुले यांचे विचार कसे प्रेरणा देणारे ठरता आहेत किंवा कशा पद्धतीने पोहोचले आहेत, या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी आपल्याशी फोनच्या माध्यमातून प्रवीण मोहुर्ले सर जोडले गेलेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तुमचं सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून स्वागत करते. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या अनुषंगाने आजचा आपला कार्यक्रम असणार आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना ग्रामीण भागामध्ये सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचे प्रेरणादायी विचार कशा पद्धतीने पोहोचलेले तुम्हाला दिसतात? काय सांगाल याच्यावर? सावित्रीबाई फुले 150-200 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर सुद्धा ग्रामीण भागामध्ये पोहोचलेले आहेत. ज्या प्रमाणात शहरातील स्त्रिया, मुली, युवक सावित्रीबाई फुले यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिक्षित झाल्या, त्याच पद्धतीने आजही ग्रामीण भागामध्ये अनेक मुली शिक्षित होत आहेत. अनेक क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. उदाहरण दाखल बोलायचं झाल्यास आज ग्रामीण भागामधल्या मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग शिक्षण असो, सामाजिक कार्य असो, राजकीय कार्य असो, त्या प्रत्येक कार्यामध्ये जोमाने समोर जात आहेत. आज बघितलं तर भारतातल्या ग्रामीण भागातल्या मुली अधिकाधिक शिक्षण घेऊन शहरातल्या मुलींच्या बरोबरी करायला लागल्या आहेत. आमच्या भागात उदाहरण दिल्यास राजकारणात सुद्धा महिला ह्या मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर निघालेल्या, सामाजिक कार्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात निघालेल्या. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे. आज जर आपण बघितलं, तुम्हाला शहरामध्ये कुठेही कार्यक्रमाचं आयोजन दिसणार नाही, पण आज ग्रामीण भागामध्ये आज सणासारखी स्थिती होणार. प्रत्येक जण सावित्रीबाईचा सण साजरा करतायत, कारण तो विचार त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचलेला आहे. अगदी खरंय सर. आणि अशा पद्धतीने सावित्रीबाई फुले आज जो आपण कार्यक्रम करतो आहोत, एक विचारधारा ती खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभर पोहोचली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तुम्ही तुमचे विचार आमच्यापर्यंत इथे पोहोचवलेत, आपल्या कार्यक्रमात मांडलेत, तुमचे मनापासून आभार मानते. विचारधारा जेव्हा सर आपण म्हणतो आहोत, तेव्हा हे फक्त शैक्षणिक विचारधारा किंवा शैक्षणिक विचार इतपतच मर्यादित राहत नाहीत. सावित्रीबाई फुले यांचं कार्य त्या पलीकडे सुद्धा खूप मोठं आहे. फक्त मुलींचं शिक्षण नाही, तर सर्वांगीण विकास त्यांचा झाला पाहिजे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माई सावित्रींनी केवळ आपण त्यांना एक पहिली शिक्षिका, केवळ ते एक शिक्षिकाच होत्या असं म्हणण्यापेक्षा त्याही पलीकडती जाऊन त्यांचे खूप मोठं योगदान या समाजासाठी आहे, या देशासाठी आहे, या मातीसाठी आहे. मी तर या ठिकाणी आता सरांचा फोन आला होता, मला आवर्जून असं म्हणावं असं वाटतं की
की आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी देवाचे पाय धरले, म्हणजे ज्याच्या त्याच्या तो श्रद्धेचा भाग आहे, पण मला असं वाटतं की आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी देवाचे पाय धरले ती माणसं देवदाशी झाली. आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी खंडोबाचे पाय धरले ती माणसं वाघ्या मुरळी झाले. आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी पांडुरंगाचे पाय धरले ती माणसं वारकरी झाली. पण मी त्याही पुढे जाऊन असं सांगेन की आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी माई सावित्रीबाई फुलेंचे पाय धरले, त्यांना पूजलं, त्यांचे विचार आत्मसात केले, ती माणसं अगदी ग्रामपंचायत पदाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पर्यंत पोहोचलेले आहेत. ही गोष्ट आधी आम्ही लक्षात घेणं काळाची गरज आहे. तर आपण असं बोलत होतो की केवळ ते एक शिक्षिकाच्या पलीकडती त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं की त्या खादीच्या पुरस्कर्त्या आहेत. आपल्याला असं सांगितलं जातं की महात्मा गांधीजींनी खादीचा पुरस्कार केलेला आहे. पण मी त्याही पलीकडे जाऊन असं सांगणार आहे की महात्मा गांधीजींच्या आधी तब्बल 85 वर्ष सावित्रीबाई फुलेंनी खादीचा पुरस्कार केलेला आहे. त्यांनी महिला मंडळाची स्थापना केली, सेवा मंडळाची स्थापना केली, या सेवा मंडळाच्या माध्यमातून सूतकताई केली आणि खादीचा पुरस्कार आपल्याला त्यांनी केल्याचा दिसून यायला लागतो. ही सुद्धा आधी आम्हाला गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. अजून त्या बरोबरीने आणखीन म्हणजे त्या बरोबरीने त्या काळामधले जे सगळ्यात प्रमुख प्रश्न होते की मग विधवेचा प्रश्न असेल किंवा बालमृत्यू होता, त्यावर सुद्धा त्यांचं कार्य खूप आहे. त्यातल्या एकाबद्दल आपण बोलूया. आपल्याला प्रेक्षकांचा एका फोन येतोय, त्या फोनकडे नंतर वळूया. काय सांगाल? बघा, त्या कालावधीमध्ये असंच एका 18 वर्षाची युवती जिचा पती मरण पावला आणि मरण पावल्यानंतर सती प्रथा जाण्याची प्रथा होती आणि त्यावेळेस ती 18 वर्षाची ती असणारी तरुणी ज्यावेळेस तिचा पती मरण पावला त्यावेळेस तिला ना इलाजास्तव आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तिला सती जाण्याची त्या ठिकाणी तिच्यावरती वेळ आली. तिला त्या चितेमध्ये, त्या अग्नीमध्ये समाजातल्या काही लोकांनी, धर्मभोळ्या लोकांनी आपण असं म्हटलं तरी चालेल, अशा लोकांनी तिला त्या चितेमध्ये टाकलं. पण तिला चटके बसू लागले, ती होरपळू लागली आणि होरपळू लागल्यानंतर अंगाला जसे जसे चटके बसायला लागली तशी ती त्या सरणातनं बाहेर तिनं उडी मारली आणि नदीच्याच काठाला ते सरण असल्यामुळे ती धावत धावत त्या पाण्यामध्ये जाऊन तिनं उडी मारली. पण तरी सुद्धा या समाजातली काही जी माणसं होती त्यांनी तिला पुन्हा धरून आणलं, पुन्हा त्या सरणामध्ये टाकलं आणि पुन्हा ती त्यातनं बाहेर पडू नाही म्हणून तिच्या अंगावरती पुन्हा 4-2 लाकडाचे ओंडके टाकण्याचं काम केलं. म्हणजे आज आपण इथल्या गायी जनावरांविषयी खूप कनवळा बाळगतो, पण इथं आपल्या जिवंत ज्वलंत हाडा मासाच्या माणसांना जिवंत जाळण्याचं काम केलं जात होतं, जी सती प्रथा होती. पण तरी सुद्धा याची जाणीव, याचं भान कोणालाच होत नव्हतं. अशी असणारी ही जी व्यथा होती, अशा इथल्या स्त्रियांचे जे प्रश्न होते, याला कडवा विरोध करण्याचं काम माई सावित्रींनी केलं आणि या सती प्रथेला त्यांनी विरोध केल्याचं आम्हाला दिसून यायला लागतं. बरं, मालेगावचा एक आपण फोन घेऊया. आपल्याशी मधुसूदन वानखेडे बोलतायत मालेगावहून. नमस्कार सर. बोला. नमस्कार. नमस्कार. मी मधुसूदन वानखेडे बोलतो, वाशीवरून. मी मधुसूदन वानखेडे बोलतो ताई. सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज छान येतो इथे. बोला. विद्येची देवता सावित्रीबाई फुले आहे. विद्येची देवता सावित्रीबाई फुले म्हणतात का सरस्वती म्हणतात, एवढं आम्हाला सांगा सर. याबद्दल आपण बोलूया. सर, त्यांनी जे विचारलं होतं मधुसूदन वानखेडे यांनी की विद्येची देवता, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता यावरती जर बोलायचं असं झालं तर सरस्वतीनं आम्हाला शिकवलंय का नाही मला माहिती नाही, पण या सर्व सरस्वतीमुळे मी आज या ठिकाणी आहे, तुमच्याशी मी चर्चा करतोय. ती माई सावित्रीबाई फुले ही नक्कीच माझ्यासाठी विद्येची देवता आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर आहे. प्रत्यक्षात ज्यांनी आपल्यापर्यंत ही विद्या पोहोचती केली. आपण बोलत होतो की सतीची प्रथा, त्याच्या विरुद्ध सावित्रीबाई फुलेंनी आवाज उठवला होता, पण त्या बरोबरीने विधवांचा प्रश्न सुद्धा त्या काळामध्ये जो खूप गंभीर होता, किंवा केशवपनासारखी एक पद्धती होती त्या काळात, तर त्यावेळेला स्त्रियांना जे जे प्रश्न सहन करावे लागत होते त्या सगळ्यावर त्यांनी त्यांची मतं मांडलेली दिसतात. अगदी. काय सांगाल याच्याबद्दल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे केशवपनाची प्रथा होती. विधवाचा पण प्रश्न निर्माण झाला होता की लहान वयामध्येच ज्यावेळेस पाळण्यालाच आपण असं म्हणायचो की बाशिंग बांधलं जायचं, लहानपणीच लहान वयामध्येच त्यांची लग्न लावण्याची काम केली जायची.
पण काही कालावधीनंतर त्यांचा पती जर मरण पावला तर त्या असणाऱ्या मुलीला, त्या स्त्रीला अगदी कमी वयापासून संपूर्ण आयुष्य स्वतःचं एकलकोंडामध्ये घराच्या कोपऱ्यामध्ये काढावं लागायचं. पण या विरोधामध्ये सावित्रीमाई असं म्हणतात की तिचा नवरा मरण पावला म्हणजे हिचा यात काहीच दोष नाही ना, मग तिचा अशा विधवांचा आपण पुनर्विवाह सुद्धा लावले गेले पाहिजे असं सावित्रीमाई आम्हाला सांगतात. केशवपणाची सुद्धा प्रथा होती. या केशवपणाच्या प्रथेला विरोध करत असताना म्हणजे किती जाचक असणारी प्रथा होती की जर नवरा मरण पावला, पती मरण पावला तर त्या स्त्रीनं स्वतःची सगळे डोक्यावरची असणारी केस कापून काढायची. म्हणजे मेल्यानंतर ही डोक्यावरची सगळी केस कापून काढायची, तिला पूर्ण विद्रूप करून टाकायचं की जेणेकरून तिचा चेहराही पाहणं अपशकुन मानलं जायचं. अशा असणाऱ्या या प्रथेला विरोध करायचा ठरवला. पण विरोध करत असताना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा न्हाव्यांचा संप आधी घडून आणला. भारतातला पहिला न्हाव्यांचा संप घडून आणण्याचं सुद्धा काम यांनी आम्हाला केल्याचं दिसून यायला लागतं. म्हणजे या केशवपणाला विरोध या ठिकाणी आपल्याला केल्याचा दिसून यायला लागतो. त्यांनी मग विधवा विवाह, पुनर्विवाहाची चालू केले. सगळ्यात महत्वाचं मग बघा असं प्रश्न असा निर्माण होतो की दत्तक पुत्र जो त्यांनी घेतलेला होता की एका काशीबाई नावाच्या विधवेच्या पोटी जन्माला आलेला जो मुलगा होता, ज्याला त्यांनी स्वतः दत्तक घेतलं, त्यांनी लहानाचं मोठं त्याला केलं, मोठं करून त्याला डॉक्टर बनविण्याचं काम सुद्धा माई सावित्री आणि ज्योतिराव फुलेंनी आम्हाला केल्याचं दिसून यायला लागतं. माझं असं स्पष्ट मत आहे की आजपर्यंत जगाच्या या पाठीच्या इतिहासावरती आजपर्यंत अनेक लोकांनी गोरगरीब असणारे जी मुलं आहेत, अशा मुलांना दत्तक घेतल्याचं आम्ही पाहिलं आहे. पण एका विधवेच्या पोटी चुकीचं पाऊल पडल्यानंतर जन्माला आलेलं मूल स्वतः दत्तक घ्यायचं, त्याला लहानाचं मोठं करायचं, त्याला शिकवायचं, अशी घटना मला वाटतं आजपर्यंत इतिहासात घडली नसेल आणि याही पुढे इतिहासामध्ये घडणार नाही असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. अगदी खरंय. फोन घेऊया. गोरेगावहून उमा महाजन बोलतायत. नमस्कार. सावित्रीबाईंच्या पाठीमागे महात्मा फुले भक्कमपणे उभे होते, पण सावित्रीबाई घडल्या आणि त्यांनी अनेक फुले उमलल्या. त्यांच्या कष्टाने सावित्रीबाईंनी अनेक मुलांना, मुलींना उमलायचे प्रयत्न केले. आता परिस्थिती छान आहे, पण अजूनही छान करण्यासाठी प्रत्येक मुलीच्या मागे, प्रत्येक स्त्रियांच्या मागे पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे. तसेच आत्मविश्वासाने स्त्रिया सुद्धा पुढे आले पाहिजे. हम भी कुछ कम नहीं, थोड़ा है, थोड़ा मिलने की जरूरत है, असं जोमाने पुढे आले तर पूर्ण चित्रच बदले. धन्यवाद. त्यांचे विचार मांडले आणि आपण असं म्हणू शकतो की त्या काळामध्ये ज्योतिराव फुलेंचा जो एक पाठिंबा, भक्कम पाठिंबा मिळाला, तसाच तीच परिस्थिती आजच्या काळात सुद्धा तितकीच महत्वाची आणि गरजेची आहे. म्हणजे जर आपण हा धागा जोडण्याचा प्रयत्न केला की आधीची परिस्थिती आणि आताची, तर त्याच्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा मिळणं, मग ती स्त्री असो पुरुष असो कोणाचाही, स्त्रीला पुढे जायचं असेल तर. माझं असं मत आहे की ज्योतिराव फुलेंशिवाय सावित्रीमाई फुले अपूर्णत्व आहेत आणि सावित्रीमाई फुलेंशिवाय ज्योतिराव फुले अपूर्णत्व आहे. म्हणजे दुसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. अगदी म्हणजे सावित्री हा 3 अक्षरांचाही शब्द नाही आणि 4 अक्षरांचाही नाही, तो 3.5 अक्षरांचा शब्द मला पाहायला मिळायला लागतो. कारण अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाणारा संघर्षाचा इतिहास जर काय असतील ना तर ही फुले दाम्पत्य आहेत. आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित झाला होता की पुरुषांची मानसिकता ही स्त्रियांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याची असावी. मला असं वाटतं की जगातला सगळ्यात मोठा उंबरटा जर कोणता असेल ना, घाट कोणता असेल ना, तर आपण असं म्हणतो की दाराच म्हणजे इथल्या स्त्रिया, घराचा जो उंबरटा असतो त्या उंबरट्याच्या बाहेरच आज आपली स्त्री तो उंबरटाच ओलांडत नाहीये. मला वाटतं त्या उंबरट्यापेक्षा सगळ्यात मोठा घाट कोणता असेल ना तर तो इथल्या स्त्रियांच्या मनाला लागलेला घाट आहे. इथली मानसिकता किंवा त्यांना देणारं जे पाठबळ आहे ते आम्हाला कुठंतरी कमी पडताना दिसून यायला लागतं. म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या घाटांपेक्षा उंबरटा नावाचा जो एक खूप मोठा घाट आहे, तो घाट अगदी तो घाट पार करण्यासाठी आपल्या घरातली असणारी पुरुष सत्ताक जी पद्धत आहे, पुरुषांची मानसिकता आहे, ही स्त्रीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणं गरजेचं आहे. जसं भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील ही दोन्हीही दाम्पत्य एकमेकांच्या पाठीशी जितकी खंबीरपणे उभा होते, तसेच ज्योतिराव फुले, माई सावित्री ही एकमेकांच्या कार्यामध्ये अगदी समरस झालेले होते. तसं आजही आपल्या घरातले जी प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये सुद्धा घरामध्ये आपल्या घरातल्या स्त्रियांच्या पाठीशी सुद्धा आपल्या पुरुषांना उभं राहणं गरजेचं आहे. आपण एक फोन घेऊया सर, मग आपण ही चर्चा पुढे नेऊया. बेंगलोरहून कारण फोन आहे. अप्पासाहेब बोलतात बेंगलोरहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला सर. नमस्कार मॅडम. नमस्कार.
मला तुमचं कार्यक्रम बघून मला खूप आवडलं आणि धन्यवाद सर. हे गवळी सर इतके छान, त्यांच्याबद्दल विचारधारा इतकं कमी वयामध्ये हे करून घेतल्यात, मला खूपच आनंद व्हायला लागलाय. खरी म्हणजे जणू इतके लहान म्हणजे असून सुद्धा सावित्रीबाई फुलेबद्दल इतकं माहिती त्यांनी आपले संग्रह करून घेतलेला आहे, मला खूपच आवडलं आहे. आणि मी एक सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे एरोनॉटिकल डिपार्टमेंट मध्ये HAL मध्ये मी काम करतोय. बरं. तर त्यांच्याबद्दल मला अशी एवढीच विचार होती की सर आम्ही थोड्याच दिवसामध्ये म्हणजे 1-2 महिन्यापूर्वीने आम्ही इथे एक आंबेडकर जयंती बनवलं. त्यावेळेला एक सावित्रीबाई फुले म्हणून, सावित्रीबा फुले म्हणून इथं त्यांनी नाव ठेवलंय. म्हणजे इथं एवढं सुद्धा माहित नाही की सावित्रीबाई फुले असं काय त्यांचं नाव आहे का काय हे तर समजलं नाही कर्नाटकामध्ये. तर आम्हाला त्यांचा एक नंबर द्या, आम्ही त्यांना त्यांच्याशी म्हणजे इथे बोलवायची इच्छा आम्ही करून घेतो. आणि त्यांच्याबद्दल खूपच आमच्या इथे जवळजवळ 10,000 माणसं कार्मिक आहेत एरोनॉटिकल सर, डिपार्टमेंट. आपला हा कार्यक्रम झाला की ज्या नंबरवर आता तुम्ही कम्युनिकेट केलंय किंवा जिथे तुम्ही आता हा फोन लावलाय त्याच नंबरवर पुन्हा जर तुम्ही फोन केलात कार्यक्रम संपल्यानंतर 2 वाजल्यानंतर, तर तुम्हाला पुढचं सगळं मार्गदर्शन केलं जाईल की कुणाशी कसा संपर्क करायचा. कार्यक्रम संपल्यानंतर ह्याच नंबरवर पुन्हा तुम्ही फोन करा आणि आमच्याशी संवाद साधा. आपण बोलतो आहोत त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल आणि अत्यंत धाडसीपणाने स्त्रियांच्या सगळ्यात जे काही अन्याय त्या काळात होत होते त्याच्या भक्कमपणे उभं राहणं, धाडसीपणे, हे खूप महत्वाचं ठरतं. त्याच्याबद्दल आपण बोलत होतो. म्हणजे परिस्थितीला विरोध करून, परिस्थितीला झुगारून आजबाजूच्या सगळ्या ज्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक या सगळ्या क्षेत्रांमधून स्त्रीला वंचित ठेवण्याचं काम केलं जात होतं. या सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्री आज पुढे आली पाहिजे. असंच बघा, मला आठवतंय की मी एका लहान मुलींच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि कार्यक्रमासाठी गेल्यानंतर एका लहान मुलीनं अतिशय सुंदर असं भाषण त्या ठिकाणी वक्तव्य तिनं तिचं सादर केलं. आणि सादर केल्यानंतर मी तिला सहज विचारलं की बाळा, तुला भविष्यात नेमकं काय व्हायचंय? त्यावेळेस ती लहानशी मुलगी म्हणाली, सर मला भविष्यामध्ये विश्वसुंदरी ऐश्वर्या राय व्हायचं नाही, मला गानकोकिळा लता मंगेशकर व्हायचं नाही, की राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणारी प्रतिभाताई पाटील सुद्धा मला व्हायचं नाही. तर या सगळ्यांना घडवणारी, त्या पदापर्यंत पोहोचविणारी मला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व्हायचंय. म्हणजे त्या लहानशा मुलीचा असणारा विचार मला अतिशय मनाला भावून जाणारा होता. म्हणजे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आमची स्त्री पुढे येते आहे, पुढे पाऊल टाकत आहे. अगदी आकाशामध्ये सुद्धा आज ती झेपावत आहे. या सगळ्यांच्या पाठीमागं जर कुणाचे विचार असतील, कोण असेल ना, तर ती ठामपणे, आता त्यांनी सांगितलं की सावित्रीबा हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी शब्द प्रयोग केला, तर सावित्रीबा किंवा बाई सुद्धा नाही, तर ती माझ्यासाठी मला माझी आई वाटते, हे या ठिकाणी मला नमूद करणं गरजेचं वाटतं. सावित्रीबाई फुले यांचा एक दुसरा व्यक्तिमत्वाचा दुसरा खूप महत्वाचा पैलू, ज्या माध्यमातून लोकांपर्यंत विचार पोहोचवणं एका सहज सोप्या पद्धतीने होऊ शकतं, आणि तो पैलू म्हणजे त्यांचं साहित्य, त्यांच्या कविता. ज्या पद्धतीने त्या काळामध्ये त्यांनी ह्या कविता रचलेल्या आहेत त्या आजच्या काळामध्ये सुद्धा तितक्याच लागू पडणाऱ्या, काळाच्या खूप पुढच्या. तर ह्या त्यांच्या साहित्याबद्दल तुम्ही एकंदरीत काय सांगाल? अगदी त्यांचं साहित्य खरं जर मी म्हटलं ना, तर त्यांचं साहित्य स्वप्नरंजक नव्हतं. स्वप्नामध्ये आपल्याला वावरायला शिकवणारं त्यांचं साहित्य नव्हतं, तर वस्तुस्थितीची जाणीव, समाजाचं भान, आपण नेमकं कुठे आहोत, आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपण नेमकं कोणत्या गुलामगिरीमध्ये जगत आहोत, हे सगळं यातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल असं शिक्षण त्यांचं होतं. म्हणजे 1854 साली त्यांनी त्यांचा सर्वात पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला. मी तर त्यांना आद्य कवयित्री असं म्हणतो, कारण कवितेचे जनक त्यानंतर काही वर्षानंतर जन्मास आले. त्यापूर्वीच त्यांचा 1854 साली त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचे साहित्य माणसाला जगायला शिकवतं, जगवायला शिकवतं, इतरांवरती प्रेम करायला सुद्धा त्यांचं साहित्य आपल्याला शिकवतं. आपल्यावरती असणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव, गुलामगिरीची जाणीव नेमकी काय आहे हे आपल्याला शिकवतं. त्यांचं असणारं निसर्गावरचं प्रेम असेल, त्यांचं असणाऱ्या ज्योतिरावांचे सुद्धा त्यांनी आभार त्यांनी आपल्या कवितेतनं त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून यायला लागतात. इतकंच नाही तर अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये असणाऱ्या सुद्धा त्यांच्या कविता अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी आम्हाला येताना दिसून येत आहेत. त्यांच्या शिक्षणाविषयीची असणारी कविता, म्हणजे शिक्षणाला किती महत्व आहे हे सांगत असताना ते आपल्या कवितेतनं सांगतात की शूद्रांना सांगण्याजोगे आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणानेच मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. म्हणजे शिक्षण हा असा एकमेव मार्ग आहे जो आपल्याला आपल्या मनुष्यत्वाची ओळख निर्माण करून देते. आपण कोण आहोत, नेमकं आपण काय केलं पाहिजे याची जाणीव जर कोण करून देत असेल ना,
तर हे शिक्षण करून देत आहे. असं शिक्षणाचं महत्व ते आपल्या कवितेच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसून येत आहेत. इतकंच नाही तर ते असं म्हणतात की विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून. बरोबर. विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून. तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तोची मानावा. क्या बात आहे. म्हणजे ज्याच्यापाशी खरं ज्ञान आहे, जो खरा सुशिक्षित आहे, तोच खरी पुरुषार्थी आहे, तोच खरा ज्ञानी आहे. आणि हे ज्ञान, हे धन सगळ्या धनाहून सर्वात श्रेष्ठ धन आहे असं सांगण्याचं काम माई सावित्री आपल्याला करताना दिसून येत आहे. अगदी खरं. क्रांती ज्योती आणि आता आपण बघितलं तसं ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे आणि त्या अनुषंगाने आजचा आपला हा कार्यक्रम आहे. त्यांच्या विचारधारेबद्दल आपण बोलतो आहोत. त्यांची कविता विद्येचं धन हे तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याबरोबरीने माणूस कसा असला पाहिजे आणि रोज जगताना माणसाने कोणत्या कोणत्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत ह्याच्यावर सुद्धा त्यांनी खूप छान मतं त्यांच्या कवितांमधून मांडलेली आहेत. अगदी. त्यांची एक कविता अंधश्रद्धेला खूप विरोध करणारी मला या ठिकाणी आठवते. ते असं सांगतात की गोट्याला शेंदूर फासून तेलात बसवती देवात दगडतो, धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करती नारी नर. जर दगडाला जर शेंदूर फासून त्याला नवस करून जर मूलबाळ होत असतील तर इथल्या स्त्रियांची लग्न लावून देण्याची गरजच काय. म्हणजे असा कडवा विरोध इथल्या अंधश्रद्धेला करताना सुद्धा माई सावित्री आपल्याला करताना दिसून येत आहे. शिक्षण तज्ञ म्हणजे फक्त शिक्षिका किंवा मुख्याध्यापिका किंवा स्वतः शिकल्या इतरांना शिकवलं असं नाही. अगदी. तर शिक्षण हे एका विशिष्ट पद्धतीने जर घेतलं गेलं किंवा तसं जर त्याचं डिझाईन केलं गेलं तर ते समाजासाठी जास्त उपयुक्त ठरू शकेल. हा सुद्धा विचार त्यांनी त्यावेळेला अत्यंत धडाडीने मांडला होता. काय सांगाल तुम्ही? मी या ठिकाणी असं म्हणेन की माई सावित्री ह्या केवळ एक शिक्षिकाच त्या नव्हत्या, तर त्याही पलीकडे जाऊन त्या एक अतिशय चिकित्सक असणाऱ्या शिक्षण तज्ज्ञ होत्या. ही गोष्ट आधी आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस त्यांनी केवळ शाळा चालू केल्या, मुलींना शाळेच्या प्रवाहामध्ये आणलं, त्यांना शिक्षण दिलं, इथपर्यंतच नाही तर शाळा कशा असल्या पाहिजे, शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, मुलींची शिक्षणामध्ये प्रमाण कसं वाढलं पाहिजे, स्थगिती गळतीचा जो प्रश्न आहे तसा अगदी म्हणजे शाळेमध्ये मुलींची उपस्थिती वाढण्यासाठी त्यांनी गोडधोड खाऊ त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. आता त्याला आपण शालेय पोषण आहार असं म्हणतो. अगदी त्याची सुरुवात सुद्धा माई सावित्रींनी केल्याचं आम्हाला दिसून यायला लागतं. म्हणजे त्यांनी शिक्षणाच्या प्रभावामध्ये इथल्या मुलींना आणत असताना प्रौढ शिक्षण आणि रात्रीची शाळा यावरती सुद्धा भर घातल्याचा दिसून यायला लागतो. म्हणजे जी माणसं शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही, जी माणसं शेतकरी आहेत, कुटुंबातली आहेत, अशा लोकांच्या माई त्यांच्या घरोघरी रात्रीच्याला जाऊन सगळा विरोध झुगारून त्या शाळेपर्यंत त्यांच्या घरादारापर्यंत जायच्या, त्यांना रात्री शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम माई सावित्री करताना दिसून येत आहेत. म्हणजे तिथली असणारी त्या घरातल्या तिथल्या समाजाची असणारी आर्थिक परिस्थिती, त्या परिस्थितीला पाहून नेमकं त्यांच्या परिस्थितीनुसार नेमका कोणता अभ्यासक्रम ठरवला गेला पाहिजे त्या पद्धतीचा अभ्यासक्रम आखण्याचं काम सुद्धा माई सावित्रींनी आपल्याला केल्याचा दिसून यायला लागतो. इतकंच नाही तर मुलं शाळेमध्ये आले पाहिजेत. म्हणजे बघा मला असं आठवतंय की एक असं शेळीला एक माणूस घेऊन चालला होता आणि ती शेळी मोठमोठ्यानं ओरडत होती, म्या 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 करत होती. त्यावेळेस एक लहान मुलगा आणि त्याचे वडील चाललेले होते आणि लहानसा मुलगा आपल्या पप्पांना विचारतो की बाबा ते शेळी मोठ्यानं ओरडते, त्या शेळीला ते कुठे घेऊन चाललेत. त्यावेळेस त्याचे बाबा म्हणतात की तो व्यक्ती त्या शेळीला त्यांच्या घरी घेऊन चालले, त्याच्या गोट्यामध्ये घेऊन चालले. तो लहान मुलगा म्हणतो की बाबा मला असं वाटलं की त्या शेळीला घेऊन त्याचे बाबा शाळेतच चाललेत की काय. म्हणजे शाळेविषयीची असणारी भावना, म्हणजे शाळेमध्ये आनंददायी शिक्षण दिलं गेलं पाहिजे. ही आनंददायी शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा माई सावित्रींच्या विचारातनं आपल्याला आल्याची दिसून यायला लागते. सर आपण आणखीन बोलूया, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजे आपल्याला जेवढं माहिती आहे त्यांचं व्यक्तिमत्व, त्याच्या पलीकडे अजून सावित्रीबाई फुले कशा होत्या हे सांगण्यासाठी आता आपल्याबरोबर प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर जोडले गेलेत फोनच्या माध्यमातून. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज बालिका दिन आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बोलतो आहोत. या व्यक्तिमत्वाबद्दल आणखीन तुम्ही काय सांगाल, कसं उलगडाल हे? भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक स्त्री शिक्षिका झाली, मुख्याध्यापिका झाली, एक नवा इतिहास घडवला, एक नवं धैर्य सावित्रीबाईंनी दाखवलं. पण हा मुख्याध्यापक किंवा शिक्षक एवढंच काम त्यांचं मर्यादित नव्हतं. त्याच्या पलीकडे त्यांनी खूप काम केलं. शिक्षणामधून नव्या वाटा निर्माण करण्याचं काम त्यांनी 10 वर्ष केलं आणि भारताच्या आधुनिक शिक्षणाच्या शिल्पकार म्हणून त्यांचं नाव इतिहासामध्ये कायम नोंदवलं गेलं. पण त्या पलीकडं त्यासोबतच त्यांनी इतिहास बदलून टाकण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं.
एक 50 वर्ष समाजामध्ये सतत काम करणं ही अवघड गोष्ट आहे आणि ती सामाजिक व्यवस्थेच्या विरुद्ध, पारंपरिक व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी ते काम केलं. विशेषतः स्त्रियांच्या मुक्तीसाठीचं काम फार महत्वाचं होतं, मोलाचं होतं. एक क्रांतिकारक काम त्यांना ते करायचं होतं. स्त्रीला माणूस म्हणून उभं करणं आणि समाजामध्ये ती जाणीव निर्माण करणं ही गोष्ट फारच महत्वाची होती आणि म्हणून त्या काळामध्ये जेव्हा स्त्री बंदिस्त होती त्या काळात त्या गुलामगिरीच्या विरुद्ध त्यांनी केलेलं बंड होतं. त्याचाच एक भाग म्हणून केशवपणाच्या विरुद्ध त्यांनी नाव्याचा संप घडवून आणला आणि एक संघर्षशील असं व्यक्तिमत्व देशाच्या समोर सावित्रीबाईचं त्या रूपानं आलं. विवाहाची आपली एक साधं पद्धती आहे आणि त्या पद्धतीच्या विरुद्ध कुणाचीही गरज नाही. दोघांनी शपथ घेऊन एकनिष्ठ राहण्याची पद्धती ज्योतिराव फुल्यांनी सांगितली. ती सत्यशोधक पद्धतीनं विवाह करण्याची एक चळवळ सावित्रीबाईने उभारली आणि अनेक विवाह सावित्रीबाईने केले. सावित्रीबाईने अजून एक केलं की आधुनिक भारतामधला पहिला आंतरजातीय विवाह सावित्रीबाईंनीच लावला. अच्छा. खूप मोठी महत्वाची घटना, महत्वाची काम आहे. दुसरं म्हणजे त्या काळातल्या विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नव्हती उच्च स्तरामध्ये. त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी जर चुकून कुणाचा गर्भ राहिला संबंधातून तर त्याच्यासाठी स्त्रिया जीव द्यायच्या. आता हे कळालं तर आपलं पाप असेल वगैरे वगैरे आणि म्हणून त्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं आणि स्वतःच्या घरामध्ये 34-35 बाळांपण सावित्रीबाईने केली. ती मुलं वाढवली आणि ती नावं पुन्हा कुणालाही सांगितली नाही त्या स्त्रिया कोण आहेत. त्यातलाच एक मुलगा यशवंत नावाचा दत्तक घेतला आणि ती काशीबाई जी होती त्या काशीबाईंनाही त्यांनी सांभाळलं. एवढं काम सावित्रीबाई थांबत नाही तर त्या काळामध्ये त्या पुण्याच्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्येच एक दुष्काळ पडला साधारण 76-77ला 1876-77ला. सावित्रीबाई त्या काळात ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध भांडत होत्या. या दुष्काळासाठी लोकांना, शेतकऱ्यांना, जनावरांना, लोकांना खाण्यासाठी धान्य तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यांनी अनेक स्त्रिया जमा करून हा एक लढा मोठा सुंदर पद्धतीने उभा केला. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हे त्यांचं कार्य आहे त्याबरोबरीने आता गवळी सरांनी सुद्धा त्यांच्या साहित्याचा उल्लेख केला तर अगदी जाता जाता त्यांच्या साहित्यिक त्यांच्यामधला जो होता तो अत्यंत प्रॅक्टिकल असा साहित्यिक होता. तो त्या काळाबद्दल बोलायचा, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल अगदी जाता? त्यांनी कविता लिहिली. त्या मराठी आधुनिक काव्यातल्या पहिल्या कवयित्री आहेत स्त्री म्हणून आणि अत्यंत चांगली कविता त्यांनी लिहिली. त्यांची भाषणं उपलब्ध आहेत. त्या उत्तम वक्त्या होत्या. हो. आणि व्याख्याता म्हणून त्यांनी ज्या ठिकाणी जिथं जिथं जाता येईल तिथं भाषणाला ते गेलेले. ज्योतिराव जात होते आणि सावित्रीबाई जात होत्या आणि म्हणून त्यांची 4 भाषणं उपलब्ध आहे. समतेच्या संदर्भातलं, उद्योगाच्या संदर्भातलं आहे आणि त्यांची एकूण कविता 2 कविता संग्रहामधून आलेली कविता अत्यंत सुरेख अशी कविता सावित्रीबाईने लिहिलेली आहे. म्हणजे आपण सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिराव फुल्यांनी केली आणि त्यामुळं भारताचा इतिहास बदलला. त्या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षा ज्योतिरावांच्या नंतर सावित्रीबाई होत्या आणि त्याचं एक अधिवेशन सावित्रीबाईच्या अध्यक्षतेखाली झालं होतं. अत्यंत वेगळ्या पद्धतीचं भाषण सावित्रीबाईंनी त्या सत्यशोधक समाजामध्ये केलं होतं. सर, बोलण्यासारखं खूप आहे सावित्रीबाईंबद्दल पण आपल्याकडे वेळेची एक मुद्दा सांगतो फक्त अगदी जाता जाता थोडक्यात सांगा कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला. अगदी एका वाक्यात सर प्लीज. स्त्री मुक्तीच्या, स्त्री समानतेच्या, लिंग भेदभावाच्या विरुद्ध लढणारी पहिली भारतीय स्त्री म्हणून, क्रांतिकारक स्त्री म्हणून सावित्रीबाईचा उल्लेख केला पाहिजे आणि त्यांची शक्ती आज सर्व चळवळींच्या पाठीमागे उभी आहे. म्हणून भारताचा इतिहास बदलणारी एक ऐतिहासिक भूमिका सावित्रीबाईंनी घेतली असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि सावित्रीबाईंचं व्यक्तिमत्व आमच्या समोर उलगडलं. तुमचं मनापासून धन्यवाद, आभार मानते. बऱ्याच गोष्टी आता सरांनी आपल्याला सांगितल्यात. आपण शिक्षण तज्ञ सावित्रीबाई याच्याबद्दल बोलतो आहोत आणि तुम्ही सांगितलं की परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे अभ्यासक्रम ठरवणं हे सुद्धा एक त्या काळात खूप महत्वाचं होतं. आणि सरांनी जो आता जाता जाता मुद्दा मांडलाय त्याचा थोडासा आधार घ्यायचा आहे की आताच्या काळामध्ये ते विचार, त्यांचे क्रांतिकारी विचार आपण म्हणूया तितकेच लागू पडतात आजही. अगदी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी आज त्यांच्या विचारांमुळे स्त्री आज पुढे येत आहे, सुशिक्षित होत आहे, समाजामध्ये वावरत आहे. या बंधनातनं ती मुक्त झाली. पण मुक्त होत असताना सुद्धा आजही सावित्रीबाई फुलेंचे असणारे आचार, विचार, संस्कार, संस्कृती, त्यांनी जी माणूसपणाची शिकवण आपल्याला दिलेली आहे ही शिकवण आज आत्मसात करणं कुठेतरी गरजेचे आहे. ती करायला आपण कुठेतरी कमी पडतो असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. तर
शिक्षण तज्ज्ञ यावरती आपण बोलत असताना त्यांनी असं सांगितलं होतं की शाळेतली प्रत्येक शिक्षक हे प्रशिक्षित असले पाहिजेत असं सांगण्याचं त्यांनी काम केलं होतं. म्हणून त्यांनी नॉर्मल स्कूलची स्थापना केली. अध्यापन शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. यामधून बाहेर पडणारे शिक्षक शिकवण्यासाठी पुढे आणण्याचं काम सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी केल्याचं आम्हाला दिसून यायला लागतं. खरं तर मला या ठिकाणी आवर्जून एक मदत अगदी थोडक्यात, कारण शेवटचं 1.5 मिनिट अगदी एक मुद्दा शेवटच्या 1.5 मिनिटात असा उपस्थित करायचा आहे की महात्मा गांधी ज्यावेळेस पुण्यामध्ये येरोड्याला आले होते त्यावेळेस महात्मा गांधीजींनी संपूर्ण इतिहास ज्योतिराव फुले माई सावित्रींचा जाणून घेतला आणि त्यावेळेस महात्मा गांधी स्वतः असं सांगतात की खरा महात्मा मी नाही, खरा महात्मा ज्योतिराव फुले आहेत असं सांगण्याचं काम त्या ठिकाणी महात्मा गांधीजी आम्हाला करताना दिसून येत आहे. तर सयाजीराव गायकवाड सांगतात की या हिंदुस्थानाचे वॉशिंग्टन महात्मा ज्योतिराव फुले आहेत. तर राजे छत्रपती शाहूराजे असं म्हणतात की या महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर जर कोण असतील तर ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले आहेत. मग या ठिकाणी मला असं म्हणायचंय की आज या भारताचा सर्वोच्च असणारा सन्मानाचा पुरस्कार जो भारतरत्नचा आहे अशा या फुले दाम्पत्यांना द्यावा अशी माझी सरकारला याच नोटवर, म्हणजे तुमची ही इच्छा अगदी मनापासून तुम्ही सांगता आहात. पण आपण याच नोटवर कार्यक्रमामध्ये इथे थांबतोय. तुम्ही खूप छान पद्धतीने सावित्रीबाई फुलेंचं व्यक्तिमत्व आमच्या समोर उलगडलं. तुमचे मनापासून आभार मानते मी. आणि आपल्या प्रेक्षकांना कार्यक्रम कसा वाटला आणि इतरही कार्यक्रम कसे वाटतात आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी फेसबुक आणि तुम्ही आम्हाला मेल सुद्धा पाठवू शकता. फेसबुकसाठी तुम्ही आपल्या पेजला व्हिजिट करा www.facebook/sakhisayhadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. या दोन्ही माध्यमातून कार्यक्रमांबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. जाता जाता एवढंच म्हणेन की आपल्याला हल्ली कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जेव्हा हवं असतं तेव्हा आपण इंटरनेटचा उपयोग करत असतो, तिकडच्या सर्च इंजिन्सवर जात असतो. आज या एका सर्च इंजिननी सुद्धा सावित्रीबाईंना त्यांची जयंती सेलिब्रेट करताना आपल्याला दिसतंय. कवेत घेतलेल्या मुली आणि एक शाळा असं हे सर्च इंजिन आज संपूर्ण जगभर दाखवत आहे. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. नमस्कार.